नमस्ते फ्रेंड्स, माझं नाव संदेश पवार. मी तुमच्याकडे घेऊन आलो माझे न्यूज चॅनल कारलँडर. तर आज आपण आलो आहे टाटा मोटर्स मध्ये. फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू जेमी मोटर्स ज्यांनी आपल्याला कार रिव्ह्यू करण्याची परमिशन दिली. आज आपण बघतोय टाटा हॅरियर ब्लॅक एडिशन. हॅरियर मध्ये 4 मॉडेल येतात. एक प्युअर, स्मार्ट, ॲडव्हेंचर आणि फिअरलेस. यामध्ये ते आज आपण ब्लॅक एडिशन एक मॉडेल बघतोय. सगळ्यात पहिला बघतोय आपण गाडीचे कीज. यामध्ये तुम्हाला दिलेले आहेत लॉक, अनलॉक, लाईट ऑन ऑफ आणि टेलगेट ओपन दिलेला आहे. ते आपल्याला कनेक्टिंग डीआरएस दिलेले आहेत. हे जे तुम्हाला पूर्ण पहिला कट असायचे तर आता कनेक्टिंग डीआरएस दिलेले आहेत विथ तुम्हाला टर्निंग इंडिकेटर्स पण आहेत. सेकंडरी तुम्हाला दिलेला आहे टाटाचा लोगो विथ 360 कॅमेरा, रडार दिलेला आहे. त्याचबरोबर तुम्हाला गाडीला 2 सेन्सरही दिलेले आहेत. त्याच्याबरोबरच तुम्हाला लॅम्प्स दिलेले आहेत. ते तुम्हाला आधी नॉर्मल येते, ते आता प्रोजेक्टर हेडलॅम्प विथ फॉग लॅम्प सुद्धा प्रोजेक्टर मध्ये येतो, विथ एलईडी मध्ये येतो. त्याच्यामध्ये या कनेक्टिंग डीआरएस मुळे गाडीचा लुक मध्ये एनहान्स होतो. विथ गाडी बल्की आणि एसयूव्ही टाइप मध्ये दिसते. एसयूव्ही असल्यामुळे भारी दिसतो. आता आपण साईड मध्ये आपण बघितला, साईड मध्ये तुम्हाला 19 इंचचे टायर्स विथ ऑलॉय दिले आहेत. हा ब्लॅक एडिशन असल्यामुळे पूर्ण ऑलॉय व्हील ब्लॅक आहे. जसं जसं मॉडेल चेंज करू त्यानुसार त्याचे बॅक ऑलॉय व्हीलची साईज आणि कलर पण चेंज आहेत आणि त्याला मॉडेल पण चेंज आहेत. साईड बघता यामध्ये इलेक्ट्रिकल ओआरव्हीएम्स विथ 360 कॅमेरा ते दिलेला आहे. ब्लॅक कलरचा तुम्हाला रूफ रेस्ट दिलेला आहे. विथ तुम्हाला ब्लॅक कलरचे बीम्स पण आहेत. ब्लॅक एडिशन असल्यामुळे पूर्ण गाडी ब्लॅक राहणार आहे. त्यानंतर ना गाडीची लेंथ बघता तुम्हाला 4600 ची लेंथ मिळते. विथ हाईट मध्ये चेक केला तर 1817 ची हाईट मिळते. आणि इंडियन रोड्स नुसार या गाडीला बनवलेला आहे. त्यामुळे ग्राउंड प्लेस 205 mm चा ग्राउंड प्लेस येतो. यानंतर मग जर तुम्ही चेक केला तर तुम्हाला 50 लिटरचा आपल्याला यामध्ये डिझेल कॅपॅसिटीचा टँक मिळतो. त्यानंतर ना बॅक साईडला बघता तुम्हाला शार्क फिन अँटेना दिलेला आहे, स्पॉइलर दिलेला आहे, हाय माउंट स्टॉपलाईन दिलेला आहे, वायपर दिलेला आहे, डिफॉगर दिलेला आहे. यामध्ये टाटाचं बॅजिंग विथ 360 कॅमेरा इथे दिलेला आहे. 2 तुम्हाला सेन्सर इथे दिलेले आहेत. साईडनं बघता ह्याला बल्की लुक दिलेला आहे, त्यामुळे राऊंड शेप मध्ये गाडी दिसते. ह्याला तुम्हाला कनेक्टिंग डीआरएस दिलेले आहेत, म्हणजे तुम्हाला बॅक साईडचा लुक कनेक्टेड मध्ये दिलेला आहे. टर्न इंडिकेटर पण दिलेले आहेत. यात तुम्हाला 485 लिटरचा बूट स्पेस दिलेला आहे विथ सबवूफर बॅक साईड दिलेला आहे. पार्सल ट्रे तिथं वरती दिलेला आहे. आता सगळ्यात महत्वाचं, आधीच्या गाड्यांना टायर एक तर डोअरला बाहेरच्या साईडला असायचं, नाहीतर आतल्या साईडला असायचं. हॅरियर मध्ये तुम्हाला डोअर नाही, टायर तुम्हाला इथे खाली दिलेला आहे. चला तर मग आता आपण आतनं रिव्ह्यू घेऊ गाडीचा. हँडल तुम्हाला बॉडी कलर येतात. डोअर मध्ये तुम्हाला ब्लॅक शेड मध्ये सगळे येणार विथ मोबाईल होल्डर आणि बॉटल होल्डर येतं. आतमध्ये बसल्यावर तुम्हाला लेगरूम खूप मोठा आहे. विथ तिघ जण आरामात बसतील एवढा मोठा तुम्हाला इथं स्पेस येतोय. बरोबर तुम्हाला आर्मरेस्ट पण दिलाय विथ 2 कप होल्डर. म्हणजे लॉंग रूटला 4 जण जात असाल तर आराम रिलॅक्स मध्ये आपण आर्मरेस्ट करून जाऊ शकतो. या साईडला डोअर मध्ये क्रोम फिनिशिंग दिलेलं आहे. साईड शेड कर्टन दिलेला आहे, जे आधी तुम्हाला खूप कॉस्टलिस्ट कारमध्ये येतो, आता ह्या गाडीमध्ये दिले गेलेलं आहे. एसी वेंट जर चेक केला तर साईड मध्ये पिलर मध्ये ह्या साईडला एक आणि या साईडला एक दिलेला आहे. मध्ये कप होल्डर दिलेला आहे विथ 2 चार्जर दिलेले आहेत, सी टाईप आणि नॉर्मल चार्जर. पुढून आता आपण गाडीचा लुक घेऊया. हा आहे फ्रंट एज गाडीचा. यामध्ये न्यू टाटाचं 4 फोक्सचं स्टेअरिंग दिलेलं आहे विथ टाटा बॅजिंग. कंट्रोल्स मध्ये व्हॉइस कमांड, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, म्युझिक सिस्टीम कंट्रोल, नेव्हिगेशन कंट्रोल्स आणि दुसऱ्या साईडला क्रूज कंट्रोल आणि नेव्हिगेशन कंट्रोल दिलेला आहे. याचबरोबर यामध्ये डिजिटल स्पीडोमीटर दिलेले आहे, जेणेकरून आत बसल्यास सर्व सेटिंग चेंज करता येतात, जसे की मॅप, व्हॉल्यूम, अप डाऊन, नेव्हिगेशन, स्पीड व स्पीड मोड हे कंट्रोल करता येतात. साइड मध्ये 10 इंचेस स्क्रीन टच डिस्प्ले दिलेला आहे. अँड्रॉइड, ऍपल प्ले, अँड्रॉइड प्ले सहित एसी कंट्रोल्स यामध्ये करता येतात. आणि वायरलेस चार्जर, त्याचबरोबर 3 ड्राईव्ह मोड दिलेले आहेत. रफ रोड, वेट मोड, सिटी ड्राईव्ह मोड, जेणेकरून तुम्ही कोणत्या ड्राईव्हला, कोणत्या एरियामध्ये गाडी चालवताय त्यानुसार तुम्ही तुमचे ड्राईव्ह मोड चेंज करून तुम्ही गाडी चालवू शकताय. आता हे कसे आहेत, रफ रोड म्हणजे तुम्ही डोंगर किंवा कुठल्या शेतात गेल तर तुम्ही तो यूज करू शकता.
वेट मोड म्हणजे पावसामध्ये गाडी तुम्ही कशी यूज करता त्यावर डिपेंड आहे, आणि सिटी मोड म्हणजे तुम्ही सिटीमध्ये गाडी जर चालवत असाल तर तो मोड तुम्ही यूज करू शकताय. सर्व मोड्सची माहिती यामध्ये बघता येते. रफ रोड म्हणजे तुम्ही कोणती ऑफ रोडिंग करत असाल तर रफ रोड यूज करू शकताय. सेकंड आहे वेट मोड. वेट मोड म्हणजे वेदर किंवा पावसाच्या टायमाला तुम्ही गाडी कशा पद्धतीने चालवत तो मोड. आणि त्याच्यानंतर सिटी मोड येतो. सिटी मोड हा बेसिकली सिटीमध्ये किंवा ॲव्हरेज चांगला हवा असेल तर तुम्ही सिटी मोड यूज करू शकताय. त्याचबरोबर ड्रायव्हर साईडला एक आर्मरेस्ट दिलेला आहे, त्याच्या खाली पण थोडी जागा आहे. मोबाईल होल्ड करू शकतो. 2 मोबाईल चार्जर दिले आहेत. 12 वोल्टचा चार्जर दिलेला आहे विथ 2 कप होल्डर दिलेले आहेत. कोल्ड ग्लो बॉक्स दिलेला आहे. खाली कोल्ड ग्लो बॉक्स, वरती टॅबलेट होल्डर पण दिलेला आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे या मॉडेलमध्ये एम्बियंट लाईट येते, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे तुम्हाला सनरूफ. या मॉडेलचा सनरूफ आतापर्यंतचा सगळ्यात मोठा सनरूफ आहे. तुम्ही त्याचं सेटिंग करू शकताय. हे तुम्ही ते सेटिंग करू शकताय, चालू बंद इथून करू शकताय तुम्ही. सनरूफ बंद असताना गाडीचा हा लुक आहे पूर्ण. हा गाडीचा लुक येतो, आणि जेव्हा सनरूफ आपण ओपन करतो त्यावेळेला गाडीचा हा लुक येतो. मागेपर्यंत सनरूफ पूर्ण ओपन होते, आणि इथून तुम्ही बाहेर पूर्ण गाडीचा व्ह्यू बघू शकता. सगळ्यात महत्वाचं म्हणजे गाडीमध्ये 360 कॅमेरा पण दिलेला आहे. यामुळे आत बसल्या गाडीचे आटीसाडीचे लुक बघता येतात. लुक्स तुम्हाला दिले जातात, जसे कुठल्या साईडला गाडी पार्क करताय ते सगळं त्या साईडनं बघता येते. असा हा यामध्ये 3D कॅमेरा दिला आहे. यामध्ये 3D कॅमेरा आणि 2D कॅमेरा असे दोन ऑप्शन येतात. 2D मध्ये फ्रंट, बॅक आणि साईडला तुम्हाला मिळते, आणि 3D मध्ये 8 साईडचे कॅमेरा लुक्स मिळतात. गाडीतील म्युझिक सिस्टीम जर चेक केली, 10 स्पीकर मिळतात गाडीमध्ये. म्युझिकचे सारे कंट्रोल स्टेअरिंग मधनं करू शकता. त्याचबरोबर व्हॉइस कमांडही ऑपरेट करू शकता. तर असा हा होता टाटाचा ऑल ओव्हर रिव्ह्यू. टाटा आधीपासून गाडीमध्ये सेफ्टीचा कायम विचार करत आली आहे, आणि त्यावरती काम करत आले आहे. त्यामुळे टाटाची ही गाडी 5 स्टार रेटेड आहे. गाडीची तुम्हाला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन हवी असेल तर मी माझ्या डिस्क्रिप्शन आणि स्क्रीनवरती प्रमोटर्सचे एक्झिक्युटिव्हचे नंबर देतो, जेणेकरून तुम्हाला गाडीबद्दल आणि काही एक्स्ट्रा माहिती हवी असेल तर तुम्हाला माहिती मिळेल. तर कशी वाटली माझी व्हिडिओ तुम्हाला मित्रांनो? लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा.